In the last lecture, we have learned about the qualitative and quantitative analysis. What is mean by qualitative analysis and quantitative analysis? हे काय आहे तर आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलेलं आहे. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे आपण त्याला गुणात्मक परीक्षण असं म्हणतो. म्हणजे गुणात्मक परीक्षणामध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये असलेल्या जे काही मूलद्रव्य आहेत त्यांचं प्रमाण, त्यांचे कुठले कुठले मूलद्रव्य आहेत हे आपण काढतो. बरोबर आहे. त्याला आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय म्हणतो आपण तर संख्यात्मक परीक्षण. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या मूलद्रव्याची किती संख्या आहे हे जे आपण काढतो त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता हे दोन्हीही ॲनालिसिस करत असताना त्याच्यातल्या जर जे काही आकडेवारी आहेत किंवा जे प्रमाण आहे, जे काही मूलद्रव्य आहे, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस असू दे किंवा क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, यांच्यामधलं जर आपल्याला थोडीशी रिडिंग्स म्हणूया आपण किंवा मोजमाप मराठीमध्ये आपण, हे जर चुकलं तर काय होऊ शकतं तर पूर्णपणे आपला जो काही रिझल्ट आलेला आहे, ॲनालिसिस जे झालेलं आहे ते चुकीचं होऊ शकतं. म्हणून काय असले पाहिजे तर प्रिसिजन अँड ॲक्युरेसी इन मेजरमेंट. प्रिसिजन अँड ॲक्युरेसी इन मेजरमेंट म्हणजेच मोजमापामध्ये अचूकता आणि ॲक्युरेसी करेक्ट म्हणजेच काय म्हणता येईल अचूकता असली पाहिजे. करेक्ट त्या रिझल्ट्स किंवा मेजरमेंट हे आपलं आलं पाहिजे. आता आपण हे जे ॲक्युरेसी म्हणतो किंवा मेजरमेंट मधली ती कशी असू शकते किंवा त्याच्याबद्दल काय आपल्याला आता ह्या बीटमध्ये विचार करायचा आहे. म्हणजे जर समजा आपण मोजमाप करत असताना आपल्याला चुका झाली तर आपण त्याला म्हणतो असतो इरर्स. बरोबर आहे. मग आता ही जी मोजमाप करत असताना ॲक्युरेसी आपली जर नाही आली, एरर आले तर ते काय म्हणजे रिझल्ट आपला चुकतोय. बरोबर आहे. मग आता ह्या रिझल्ट कसा असला पाहिजे, ॲक्युरेसीच्या जवळपास तरी आला पाहिजे. बरोबर आहे. ॲक्युरेसीचा जवळपास तरी आपल्याला आपलं मोजमाप आलं पाहिजे. म्हणजे नियरनेस ऑफ मेजरमेंट लीड्स टू द ॲक्युरेसी ऑफ द एक्सपेरिमेंट. नियरनेस, आता नियरनेस म्हणजे काय म्हणतो मी, किंवा तुमचं उत्तर जे आहे त्या ठराविक याच्या जवळपास तरी आलं पाहिजे तरच तुम्ही तुमचं उत्तर बरोबर आहे असं म्हणतो. म्हणजेच मग हे करत असताना आपलं काय होत असतं तर चुका होत असतात ज्याला आपण एरर म्हणतो. बरोबर आहे. एरर सुद्धा किती प्रकारचे आहेत तर 2 प्रकारचे आहेत, ॲब्सल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. ॲब्सल्यूट एरर आता कशी एरर सुद्धा कशी येऊ शकते बघा, आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी हे दाखवलेलंच आहे. याच्यामध्ये इथं हे जे 3 ब्युरेट रिडिंग्स दाखवलेले आहेत, या ब्युरेट रिडिंगचं काय आहे ते मी तुम्हाला नेमकं सांगतोय. आता समजा 3 ब्युरेट्स दाखवलेले आहेत. याच्यामध्ये अंक दिलेले आहेत. आणि तिन्हीमध्ये वेगवेगळं. आता समजा हे ऍक्च्युअली हे जे उत्तर आहे, ती जी रिडिंग आहे ती अशी असेल, याच्यामध्ये किती. आणि आता समजा त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं दिसत असेल किंवा ही जी रिडिंग आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं दिसत असेल तर नेमकं याच्यातले उत्तर कुठलं येईल. आता समजा हे 10 पॉईंट इथं आहे, हे इथं आहे 10 ml आलेला आहे, 10.1, 10.2. आता ही रिडिंग तुम्हाला 10.2 सुद्धा दाखवत नाही, 10.2 पेक्षा कमी आहे. ही रिडिंग 10.2 पेक्षा जास्त. मग आता याच्यामध्ये ॲक्युरेट रिडिंग कशी, कारण प्रयोग करत असताना त्याच्यामध्ये काय होत असतात, मॅन्युअल एरर येतात, चुका होत असतात. आणि मग त्यामुळे काय करावं लागतं आपल्याला, हे जे रिडिंग्स आहेत त्या जास्ती घेतल्या. आता ह्याच्यामध्ये ही जी नियरनेस रिडिंग म्हणजे आता ही जी 10.2 आहे ती बरोबर आहे रिडिंग. बरोबर आहे. इथं आता त्याच्यापेक्षा म्हणजेच ह्याच्यामध्ये 10.1 ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल आणि ह्याच्यामध्ये 10.3 म्हणाल. मग आता ह्याच्यापैकी नेमकी बरोबर कुठली रिडिंग आहे
तर हे कसं काय कॅल्क्युलेट करताय? मग आता ह्याच्यामध्ये जो लिस्ट काउंट आहे, लिस्ट काउंट म्हणजे आता काय ह्याच्यामध्ये 0.1 हा त्याचा लिस्ट काउंट आहे, म्हणजे कमीत कमी अंक याच्यामध्ये किती आहे तर हा लिस्ट काउंट. जेवढा कमी लिस्ट काउंट तेवढं तुमचं काय होणार आहे लिस्ट काउंट. आता ह्याच्यामध्येच नावामध्ये तुम्हाला माहित होतंय लिस्ट म्हणजे कमीत कमी जो संख्या दाखवतात त्याला आपण लिस्ट काउंट असं म्हणतो. चुका दाखवणाऱ्या यंत्र. आता समजा तुम्ही आता बघितलं असेल हे इलेक्ट्रॉनिक तराजू आलेले आहेत प्रत्येक दुकानामध्ये, त्यांच्यामध्ये जवळपास आकडे जी दाखवतात वजनाची त्यांच्यामध्ये 3-4 अंक पण मुख्य अंकाच्या पॉईंटच्या पुढे 3-4 अंक सुद्धा दाखवलेले असतात. आता जेवढे जास्ती पॉईंटच्या पुढचे अंक येतील तेवढे त्याच्यामध्ये काय होतं आपण म्हणतो ॲक्युरेसी वाढते. जेवढा लिस्ट काउंट कमी असेल, जेवढा लिस्ट काउंट कमी असेल तेवढी त्याच्यामध्ये ॲक्युरेसी वाढते. आता यांच्यामध्ये ह्या दोघांच्या मध्ये अंतर ह्यांच्यामध्ये लिस्ट काउंट किती आहे तर 0.1 ml. मग आता याच्यामध्ये हा जो लिस्ट काउंट जेवढा कमी तेवढा तुमचं उत्तर बरोबर येत असतं. असं बरोबर आहे. मग आता यालाच आपण म्हणतो लिस्ट काउंट. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जर जेवढा कमी लिस्ट काउंट तेवढा त्याचं ॲक्युरेसी जास्त येणार आहे. आता असं होत असताना सुद्धा मॅन्युअली एरर्स वगैरे खूप येत असतात आणि त्या एरर्स किती प्रकारचे असतात तर 2 प्रकारचे असतात. मी जसं सांगितलेलं आहे ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. आता ॲब्सोल्यूट एरर कशी काढता येतं? ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू, आता हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपल्याला ॲब्सोल्यूट एरर काढता येईल. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय नेमका? आता ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय, जे काही आयडियल कंडिशन मध्ये शास्त्रज्ञांनी ज्या काही किमती ठरवलेल्या असतील त्याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो. आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजे तुम्ही प्रयोग करत असताना ज्या तुम्हाला आलेल्या आहेत किमती त्या ह्यांच्यामधनं जर ह्या संख्येमधनं म्हणजे ह्याच्यामधनं ही जर वजा केली तर जी काय मिळेल ती असेल ॲब्सोल्यूट एरर. बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षाही रिलेटिव्ह एरर जी आहे ती जास्ती उपयोगी येते. ती रिलेटिव्ह एरर कशी काढली जाते? रिलेटिव्ह एरर मग हे ॲब्सोल्यूट एरर भागिले ॲब्सोल्यूट एरर भागिले ट्रू व्हॅल्यू इंटू 100. आता हे जे उत्तर येईल ते पर्सेंटेज मध्ये येईल, म्हणजेच तुमची रिलेटिव्ह एरर इथे तुम्हाला काउंट केली जाते. ॲब्सोल्यूट एरर जी आलेली आहे तिची किंमत इथे ठेवायची आहे भागिले हे ट्रू व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला काय मिळेल तर रिलेटिव्ह एरर मिळेल. बरोबर. आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता हेच आता जेवढी जास्ती तुम्ही मोजमाप घेत राहाल तेवढी काय होत राहतील ॲक्युरेसी वाढत राहील. बरोबर आहे. म्हणजेच प्रिसिजन वाढत राहील, तंतोतंतपणा वाढत राहील. आता जसं की आपण बघतो एकच प्रयोग आपण 2-3 एकच वस्तू आपण 2-3 मोजली तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस काय होत असतो फरक आपल्याला जाणवत असतो. आणि जेवढं जास्त वेळेस आपण तीच गोष्ट करत राहू तेवढी त्याच्यामध्ये काय येत असते ॲक्युरेसी येत असते. आता तसंच म्हणजे जेवढं जास्ती मल्टिपल रीडिंग जेवढ्या येतील तेवढ्या त्यांच्यामध्ये तुमचं काय होत राहताना प्रत्येक वेळेस ॲक्युरेसी वाढण्याची शक्यता असते. ॲक्युरेसी वाढत असते मल्टिपल रीडिंग. बरोबर आहे. आता ह्याच म्हणजेच हे जे आहे मल्टिपल रीडिंगमुळं ॲक्युरेसी म्हणजेच प्रिसिजन वाढते. प्रिसिजन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डेव्हिएशन्स. म्हणजेच अचूकता ही विचलनामध्ये स्पष्ट केली जाते. अचूकता तुम्ही अचूक किती आहात हे कशामध्ये स्पष्ट केलं जाईल तर विचलनामध्ये म्हणजेच डेव्हिएशन मध्ये. डेव्हिएशन आता हे डेव्हिएशन म्हणजेच विचलन हे सुद्धा 2 प्रकारचे आहेत. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन
इज इक्वल टू, आता ह्याचं हे काढण्यासाठी सूत्र काय आहे तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. याच्यावरनं तुम्हाला काय येतं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, म्हणजेच अचूकता, तुम्हाला त्यांचं विचलन किती झालेलं आहे किंवा किती पट तुम्ही चुकलेला आहात, किती चूक तुमच्यामध्ये झालेली हे त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. आता याच्यापेक्षाही ह्या ऍब्सोल्यूट डेव्हिएशन पेक्षा रिलेटिव्ह डेव्हिएशन हे जास्ती उपयोगात येतं. आता रिलेटिव्ह डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करतात? रिलेटिव्ह डेव्हिएशन हे कसं कॅल्क्युलेट करतात तर ऍब्सोल्यूट मीन डेव्हिएशन किंवा मीन भागिले ऍब्सोल्यूट मीन डेव्हिएशन भागिले मीन गुणिले 100, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये मिळेल. म्हणजेच या 4 सूत्राच्या द्वारे आपल्याला काय करता येतं तर अचूकता आपल्या मेजरमेंट मधली कॅल्क्युलेट करता येईल. किती आपण उत्तर बरोबर शोधलेलं आहे, कितपत आपल्या चुका झालेल्या आहेत हे याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. बरोबर. आता हेच आपण एखादं उदाहरणावर बघूया. उदाहरणाच्या आधारे आपल्याला याचं एक्सप्लेनेशन कसं करता येईल. ही 4 सूत्र लक्षात राहू द्या. मी एक एक्झाम्पल घेतोय पुस्तकातलंच, मी वाचतो आधी फक्त एक्झाम्पल, पुस्तकात आहेच आहे. इन अ लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट 10 ग्रॅम ऑफ पोटॅशियम क्रोम. आता 10 ग्रॅम काय घेतलेलं आहे तर पोटॅशियम क्लोराइड, पोटॅशियम KClO3 हे 10 ग्रॅम प्रयोग आहे. आणि त्याच्यानंतर या पोटॅशियम क्लोराइडचं डिकम्पोजिशन केलं. डिकम्पोजिशन केलं म्हणजेच काय, तो नष्ट केला, जाळून टाकला. आणि जाळल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे तर त्या जाळल्यानंतर त्याच्यामध्ये द सॅम्पल ऑन डिकम्पोजिशन गिव्स द फॉलोइंग डाटा. द सॅम्पल कंटेन 3.8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, 3.8 gram of oxygen, and the actual mass of oxygen in the quantity of potassium chloride is 3.92 gram. म्हणजे आता इथे 2 आणि कॅल्क्युलेट द ऍब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर, असं आपल्याला ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करा आपल्याला इथं प्रॉब्लेम मध्ये सांगितलं. 10 ग्रॅम काय केलेलं आहे पोटॅशियम क्लोराइड घेतलेला आहे, तो जाळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 3.8 आपलं हे ऑब्झर्वेशन आहे आपलं, तर किती 3.8 ग्रॅम आपल्याला ऑक्सिजन मिळालेला आहे. तर ऍक्च्युअली ट्रू व्हॅल्यू किती आहे त्याची तर 3.92 ही ट्रू व्हॅल्यू आहे. तर तुमची रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करा असं प्रॉब्लेम मध्ये सांगितलं. आता ऍब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे 3.8 ग्रॅम मायनस ट्रू व्हॅल्यू किती आहे 3.92 ग्रॅम. जर आता ह्यांची वजाबाकी केली तर आपल्याला ह्याच्यामध्ये -0.12 ग्रॅम हे त्याचं उत्तर. आता हे मायनस जी साईन आहे ते काय दाखवतो तर तुमची किंमत ही जी आलेली आहे त्या ट्रू व्हॅल्यू पेक्षा कमी आहे हे दाखवतो. बरोबर आहे. मायनस साईन इंडिकेट दॅट द युअर व्हॅल्यूज आर लोअर दॅन द ट्रू व्हॅल्यूज. हे झालं ऍब्सोल्यूट एरर. आता ट्रू किंवा रिलेटिव्ह एरर कसे कॅल्क्युलेट करता येईल, रिलेटिव्ह एरर कशी कॅल्क्युलेट करता येईल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे तर ऍब्सोल्यूट एरर भागिले ट्रू व्हॅल्यू
इंटू 100 इट गिव्स पर्सेंटेज. ॲब्सोल्यूट एरर किती आलेली आहे तुमची -0.12 भागिले ट्रू व्हॅल्यू किती आहे तर त्याच्यामध्ये त्याची 3.92 यांचा जर भागाकार केला गुणिले 100 तर यांचं उत्तर येतं -3.06%. एवढी तुमची काय आली रिलेटिव्ह एरर आलेली आहे आणि ॲब्सोल्यूट एरर ही एवढी आलेली आहे. बरोबर आहे. हे झालं म्हणजेच तुमची चूक किती झाली तर एवढ्या ग्रॅमची चूक झाली आणि ती चूक किती पट आहे तर 3.06% एवढी तुमची चूक आहे. बरोबर आहे. हे झालं एक उदाहरण ॲब्सोल्यूट एरर बद्दल. आता आपण डेव्हिएशन बद्दल सुद्धा एखादं उदाहरण घेऊया. डेव्हिएशनचं 3 आयडेंटिकल सॅम्पल ऑफ पोटॅशियम क्लोराइड. 3 A, B, C असे 3 पोटॅशियम क्लोराइडचे म्हणजेच KClO3 चे सॅम्पल घेतलेले आहेत. डिकम्पोज्ड हे तिन्ही सॅम्पल काय केलेले आहेत डिकम्पोज केले आहेत. द मास ऑफ ऑक्सिजन इज ऑब्टेन्ड. तर ए मध्ये मास किती ऑक्सिजनचं मिळालेलं आहे 3.87 ग्रॅम मिळालेला आहे. त्यानंतर बी मध्ये आपल्याला मिळालेला आहे 3.95 ग्रॅम आणि सी मध्ये मिळालेला आहे 3.89 ग्रॅम. एवढं हे आपल्याला 3 सेट मध्ये हे ह्याचं मास मिळालेलं ऑक्सिजनचं. द कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट डेव्हिएशन्स. कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट डेव्हिएशन्स अँड रिलेटिव्ह डेव्हिएशन इथं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे आपल्याला. आता आपण सर्वात पहिल्यांदा आपण यांचं मीन काढून घेऊ. आपण याचं उत्तर कसं काढता येईल मीन म्हणजेच आपण त्याला आपण मध्यमान म्हणतो ते मध्यमान कसं कॅल्क्युलेट करता मीन. आता तिघाची बेरीज करूया 3.87 अधिक 3.95 अधिक 3.89. तर यांची बेरीज केली मीन करायची आहे भागिले 3 केल्यानंतर आपल्याला ह्याचा मीन मिळेल जो मीन आहे 3.90. हे झालं मीन मिळालं मध्यमान मिळालं. आता सूत्र आपलं काय ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचं सूत्र काय आहे. आता ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचं सूत्र आहे काय ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. हे ज्या त्याच्यातनं आपण एक चार्टच्या मार्फतच तिघा जणांची ही किमती काढूया आपण. सॅम्पल ए किंवा इथं आपण सॅम्पल मास ऑफ ऑक्सिजन आणि डेव्हिएशन तिघा जणांचं मी असं चार्ट मध्येच काढतो. डेव्हिएशन म्हणजेच कुठलं डेव्हिएशन येते इथं हे आपलं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. आता सॅम्पल ए त्याचा मास किती सांगितलेला आहे तुम्हाला 3.87. आता याच्यामध्ये हे ॲब्सोल्यूट डेव्हिएशन किती येईल मग हे ऑब्झर्व्ड मायनस 3.9 म्हणजेच ह्याच्यामधनं हे वजा करूया आपल्याला त्याची किंमत येईल 0.03. आता याच्यामध्ये प्लस मायनसचा काही प्रश्न येत नाहीये. बी सॅम्पल मध्ये त्याचं मास किती आहे 3.95 आहे. तर आपल्याला मीन आहे 3.90 म्हणजे याच्या थोडंसं वाढतं. आता हे प्लस मध्ये चाललेलं आहे 0.05 त्याचं डेव्हिएशन आलं. आणि सी सॅम्पलचं डेव्हिएशन किती येतं त्याचं वजन आहे 3.89 आणि त्याचं मीन मधनं ते वजा केल्यानंतर त्याचं उत्तर येईल 0.01. हे झालं त्यांचं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. आता ह्यांचं मीन डेव्हिएशन करूया म्हणजे ह्यांचं काय करूया आपण यांची जर बेरीज केली भागिले 3 केलं तर मीन डेव्हिएशन 0.03 येईल. मीन डेव्हिएशन मीन डेव्हिएशन बरोबर आहे. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन हे तिघा जणांचे एवढे आलेले आहेत त्याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. आता आपण ह्यांचं काय करायचं तर रिलेटिव्ह डेव्हिएशन
रिलेटिव्ह डेव्हिएशन. रिलेटिव्ह डेव्हिएशनचं सूत्र काय आहे? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन भागिले काय आहे तर मीन गुणिले 100 हे उत्तर येईल पर्सेंटेज मध्ये. आता त्यांची किमती ठेवूया. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशनची किंमत किती आहे तर 0.03 भागिले मीन किती आहे 3.90. आता यांचा जर भागाकार केला तर तो भागाकार येतो आहे गुणिले 100 म्हणजेच यांचा भागाकार येईल 0.8. हे झालं रिलेटिव्ह डेव्हिएशन. रिलेटिव्ह डेव्हिएशन अशा रीतीने हे आपल्या कॅल्क्युलेशन मधले आपल्याला काय करता येतात तर एरर किती आहेत, डेव्हिएशन किती आहेत हे या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके.